नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तलाठी पद भरती 2026-27 साठी अखेरीस जाहिरात ही आलेली आहे. मुख्य आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे MPSC मार्फत तलाठी पद भरती 2026 घेतली जाणार असून एकूण 1539 जागांसाठीची ही जाहिरात अखेरीस जाहीर झालेली आहे. तलाठी पद भरतीसाठीची वाट पाहणारे त्याचबरोबर तयारी करणाऱ्या सगळ्या उमेदवारांसाठी ही खूपच महत्त्वाचे अपडेट आहे. संपूर्ण जे परिपत्रक जाहिरात जाहीर झाले, विस्तारित जाहिरात पाहूयात. दिनांक 22 जुलै म्हणजे आजच्या तारखेला MPSC मार्फत हे शुद्धीपत्रक जे आहे महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त परीक्षा 2026 साठीचं जाहीर केलेलं आहे. पूर्व परीक्षा तर यामध्ये आयोगामार्फत गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 एकूण 2611 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने ऑफलाईन OMR आधारित घेण्यात येणार आहे. तसेच सदर शुद्धीपत्रकाद्वारे जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकामध्ये 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आता यामध्ये भरती प्रक्रिया, सुसूत्रीकरण, सुधारणा आणि संदर्भातील शासन निर्णय या अंतर्गत सामान्य प्रशासन विभागाचं हे महत्त्वाचं आहे गटका सेवा संयुक्त परीक्षा 2026 मध्ये समावेश करण्यात आला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहू शकता, यामध्ये महाराष्ट्र गटक सेवेसाठी आयोगाकडे मागणीपत्र प्राप्त होत आहेत आणि त्यामुळे प्रस्तुत परीक्षा योजनांमध्ये नमूद संवर्गांकरता समान अर्हता असणाऱ्या नवीन यामध्ये संवर्गांचा महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त परीक्षा 2026 मध्ये समावेश करण्यात येत असून यामध्ये मागणीपत्राचा संक्षिप्त तपशील देण्यात आला आहे. यामध्ये सगळ्यात वरती टॉपला पाहू शकता, महसूल आणि वन विभागांतर्गत ग्राम महसूल अधिकारी, तलाठी, गटक संवर्ग, विविध नियुक्ती अधिकारीसाठी एकूण 1539 जागांसाठीची ही जाहिरात MPSC मार्फत घेतली जाईल. आता सगळ्या उमेदवारांना अशी यामध्ये शंका होती की पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा असेल का, तर पाहू शकता यामध्ये अशी शक्यता दिसते की पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन परीक्षा यामध्ये घेतल्या जातील. तर जाहिरातीमध्ये नमूद वयोमर्यादा काय दिलेली आहे, गणण्याचा दिनांक, सार्वत्रिक विद्यापीठाची म्हणजे आता शैक्षणिक पात्रता आहे, कोणत्याही शाखेची यामध्ये पदवी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जाहिरातीमध्ये नमूद वयोमर्यादा जी आहे सेवा प्रवेश नियमानुसार स्वीकारण्याचा अंतिम दिनांक असेल 5 ऑगस्ट 2026. त्याच्यानंतर बाकीचे सुद्धा यामध्ये पदे आहेत. राज्यग्राहक तक्रार वितरण आयोग जो आहे यांच्या अंतर्गत वरिष्ठ अधिलेखापाल आहे, वरिष्ठ लिपिक आहे, अभिलेखापाल आहे. त्याच्यानंतर सहाय्यक अधीक्षक गटक संवर्ग हे सुद्धा पद आहे. कृषी व यामध्ये कृषी विभागासाठी मत्स्य व्यवसाय विभाग अधिकारी, तांत्रिक यासाठी सुद्धा पद आहे. नियंत्रक शिधावाटप, संचालक नागरी पुरवठा. त्याच्यानंतर पाहू शकता लिपिक टंकलेखक हे पद आहे. लिपिक टंकलेखक अशा एकूण 3088 जागांसाठी ही भरती प्रक्रिया गटक संवर्गाची राबवली जाईल. यामध्ये आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महसूल आणि वन विभागाच्या एकूण 1539 जागा तलाठी संवर्गाच्या घेतल्या जाणार आहेत. आणि यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की पहिली पूर्वपरीक्षा असेल आणि त्यानंतरनं मुख्य परीक्षा. तर या अंतर्गत पाहू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज प्रक्रिया ही सुरू होत आहे 5 ऑगस्ट. जे काही उमेदवार तलाठी पदासाठी उत्सुक आहेत, अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 ऑगस्ट 2026 अर्ज करण्यासाठीचा अंतिम दिनांक हा असणार आहे. म्हणजे पाहू शकता आजची तारीख 22 जुलै आहे. 5 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज हा केला जाऊ शकतो. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्यासाठीचा अंतिम दिनांक हा 8 ऑगस्ट 2026 असणार आहे. आणि यामध्ये जर पाहिलं तर पाहू शकता शुद्धीपत्रकामध्ये हे शुद्धीपत्रक आहे आणि या शुद्धीपत्रकानुसार ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. सविस्तर जाहिरात सुद्धा आपण पाहणार आहोत. एकूण किती जागा आहेत, कोणकोणत्या पदासाठी, यामध्ये 1539 जागांसाठीची पात्रता, त्याचबरोबर अभ्यासक्रम, याच्यामध्ये काय बदल झाला आहे, कशा पद्धतीने परीक्षा घेतली जाईल या संदर्भातला पुढचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे. तलाठी पदासाठी 1539 जागांसाठीची जाहिरात
प्रसिद्ध झालेली आहे. संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. या महत्त्वाच्या अशा अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.